तुम्ही जरा आतल्या बाजूला उभे राहा बरं. मी जर मागे थांबलो तर जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांना मी कसा दिसणार आहे? अहो पण गाडी थांबवायची आहे, त्यांच्यावर जाऊन आदळायचं नाही आपल्याला. मला कळत नाही का? गाडी गेली. अरे अहो गाडी गेली तेवढ्या. तुम्हाला सांगता येत नाही गाडी बघून? आता काय पळत पळत जाऊ त्याच्या मागे थांबवला? नाही नको, माझ्याकडे बघू नका, तिथे रस्त्याकडे बघा म्हणजे दिसेल. त्याकडे बघतच नाहीये मी. सांगतोय अत्यंत महत्वाचं काहीतरी तुम्हाला. कळतंय. तुम्ही जरा कोपऱ्यात जाऊन थांबा आणि कोपऱ्यात म्हणजे एकदम पचकन कोपऱ्यात जाऊ नका, पडाल तिकडे आणि सावलीत जाऊन थांबा. झाड लावूया का एखादं सावलीसाठी? आगाऊपणे प्रश्न विचारता येतात. ती हातातली शाल आहे ना ती घ्या चेहऱ्यावरती. कोपऱ्यात जाऊन थांबा. आणि ते बघा दुसरी गाडी गेली. तुम्ही आधी का नाही सांगतो? डिस्टर्ब करताय तुम्ही मला. हो मीच बोलतेय, माझ्याचमुळे होतंय, चुकलं झालं. इथे तुम्हाला भांडायला सुचतंय. गाडी अजून एक गेली. काय अवस्था झाली होती तुमची मगाशी. डोळे उघडत नव्हते. घाबरलो होतो केवढा तरी मी. काळजी वाटते आजीला तुमची. तुम्हाला जरा असाच मिठं टाकून गेलो का आजी ओरडेल माझ्यावरती. गाडी गेली. गाडी गेली. तुम्ही मला डिस्टर्ब करू नका. माझं लक्ष डायव्हर्ट होत आहे. आणि ही ही काय पोज आहे? सेल्फी काढता का रेंज शोधताय? रेंज शोधा. नक्की का? अरे डोकं आहे का तुला अंशुमन? हा, कोणी सांगितलं होतं तुला हा आगाऊपणा करायला? मुळात मला न विचारता इतकी मोठी स्टेप घ्यायची तुझी हिंमतच कशी झाली? अगं तू चिडतीयस कशासाठी मॉम? मी तुला सरप्राईज देणार होतो. सरप्राईज? माय फुट. तुला कल्पना आहे का तू काय केलंयस त्याची? अगं आजी बरी आहेस ना मल्लिका? कोणावर चिडलेस एवढी? हा ते हा फोन आला होता. ते निलिमा माझी मैत्रीण, तिचा फोन आहे. बघा ना, सांगितलेली कामं नीट नाही हो करत. कोणी दिलेली कामं? तू? अगं मग ती कामच नीट नसतील म्हणून तिने नीट केली नसतील ना. काय आई, मी किती सगळं नीट करायचा प्रयत्न केला ना, तरी समोरच्या माणसाला जर अक्कल नसेल ना तर काय करणार? म्हणजे कोण? निलिमा? ती तुझीच मैत्रीण? हो, असंच करते नेहमी. एक काम नाही धड करत हो, आणि मग कारण देत बसते. अगं काय झालं एवढं? ते नाही म्हणजे इतकं काही सिरियस नाही आहे ते. असं आपलं मी आलेच मी. हा, एवढं सिरियस नाही? मी एवढं चिडायला काय झालं गेला? सगळा गोंधळच यायचा. गॉड नोज हे कुठे जमले असतील रस्त्यात. हा एकच तर रोड आहे यार. ऍक्च्युली ना इथून पुढचा रूट जास्त ट्रेकी आहे म्हणून मी विचार केला होता की इथून सोबतच जाऊयात. आणि इथे पत्ता नाहीये या दोघांचाही. यार आदिरा, आपण आधीपासून लाईव्ह लोकेशन शेअर करायला हवं होतं. रो अरे नेटवर्कचा इश्यू आहे. लोकेशन कसं पोहोचलं असतं सांग? ओ गॉड. कधीतरी डोकं वापरत जा ना अंशुमन. वैताग आलाय मला तुझ्या चुका निस्तरायचा. अंशु तुला कळत कसं नाही? समोर सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. आपल्या मनात आला आणि आपण मारून टाकला समरला. असं नाही होत. पण प्रॉब्लेम काय मॉम? तसं काही झालं तर सगळं आपल्यालाच मिळेल ना. इथेच चुकतोयस तू. आपल्याला काहीही मिळणार नाही. हा जो सगळा ऐशो आराम आहे ना, तो समोर जिवंत असेपर्यंतच. मात्र सगळं तुझ्या आजीच्या हातात जाणार आहे. त्यात 80% प्रॉपर्टी समरनी वृद्धाश्रम, शिक्षण संस्था, आणखी कुठे कुठे असं नको तिथे डोनेट करून टाकलीये. व्हॉट? अरे तुझी आजी गेली ना, त्यानंतर सुद्धा फक्त आणि फक्त 20% प्रॉपर्टी आपल्या चौघांना मिळणार आहे. असं कसं करू शकतो दादा? आपण फॅमिली आहे ना, आणि त्याने सगळं डोनेट केलं. सगळा पिंडियट तुझ्यामुळे झालंय हे सगळं. समोर जगला ना तरच आपण जगू, नाहीतर
वाडगा घेऊन दारोदार फिरावं लागेल आपल्याला. शट. आता आता काय जा आणि जाऊन बघ कुठे पडलेत ते. काही झालं तरी समरला वाचव. ती स्वानंदी मेली तरी चालेल, पण समर वाचला पाहिजे, जगला पाहिजे. हा जो काही उपद्व्याप करून ठेवलास ना तू, त्यासाठी देवाकडे प्रार्थना कर की तो तरी आपल्या गळ्याशी नको येऊ देत आता. पण मॉम, दादाचं जे काही विल आहे ना ते आपल्याला लवकर बदलावं लागणार आहे. अरे पण त्यासाठी समर वाचला पाहिजे ना. तो वाचू तर दे. तो वाचला ना मग बदलू हा आपण सगळं. पुढे दिसतंय मला कोणीतरी. मी जरा जाऊन बघून येतो. हा नेटवर्क आलं. हो राजवाडे. अधिराचा फोन. राजवाडे. राजवाडे. हॅलो अधिरा. राजवाडे. नंदुताई कुठे आहात? आम्ही केव्हापासून कॉल करतोय. अगं फोनच लागत नव्हता तुमचा. कुठे आहात तुम्ही? काय 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 चालू आहे? अगं राजा, आमचा ना आमच्या गाडीचा ऍक्सिडेंट झालाय. व्हॉट? ऍक्सिडेंट? नो ऍक्सिडेंट. पण असं कसं झालं? असं कसं शक्य? पण पिंट्या दादा खूप खूप सेफ चालवतो गाडी. ऍक्सिडेंट कसं पॉसिबल आहे? नंतर काय झालं सांग ना. हे कसं पॉसिबल आहे? काय झालं एक्झॅक्टली? तुम्ही पिंट्या आता कसं आहे सांग ना. हॅलो. हा अधिरा. हॅलो पिंट्या दादा. पिंट्या दादा काय झालं? तू बरा आहेस ना? असा कसा ऍक्सिडेंट झाला पिंट्या दादा? बाळा आम्ही हे बघ, काही झालेलं नाहीये. एक छोटासा ऍक्सिडेंट झाला फक्त. आम्ही सगळे ठीक आहोत. ओके, तू शांत हो, बघू आधी. अधिरा एक काम कर, तू मला फोन दे, मला फोन दे. हॅलो. हा सर, अहो कसा ऍक्सिडेंट झाला असा तुमचा? तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला काही लागलंय का? आणि ताई आहे का तिथे? तिला काही लागलंय का? जरा फोन देता का तिला? रोहन. हा रोहन. हा अगं ताई, काय कसा ऍक्सिडेंट झाला तुमचा असा? तुम्हाला लागलं नाहीये ना काही? तुम्ही ओके आहात ना? अरे नाही, ठीक होत आम्ही. तू एक काम कर बरं, तू मला तुमचं लोकेशन पाठव, आम्ही येतो तिकडे. हो हो पाठवते. या या आणि सांभाळून या रे दोघं. हो ताई, हे बघ मीच ड्राईव्ह करतोय, पण तू लोकेशन पाठव बरं. हा सावकाश. काय झालं असे का बघताय? अधिराला सांगायची काय गरज होती ऍक्सिडेंट झालाय म्हणून? अहो पण मग काय सांगायला हवं होतं? नुसतं थांबलो म्हणायचं किंवा गाडी बिघडली असं म्हणायचं. ऍक्सिडेंट झाला हे सांगण्याची काय गरज होती? बघितलं ना आता किती टेन्शन आले तिला. रडत होती फोनवरती. मला नाही सहन होत. आणि अधिराच्या डोळ्यातले अश्रू. हो 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 मी मुद्दाम तिला त्रास व्हावा म्हणून नाही बोलले. अशा वेळेस कसं बोलायचं ना, याचे धडे दिले पाहिजेत तुम्हाला. हो तुम्हाला पण. मग ऍक्सिडेंट झाल्यावर माणूस घाबरलेला असतो ना, नाही लक्षात येत. मग अशा वेळी त्या माणसाशी कसं वागायचं याचे धडे तुम्हाला दिले पाहिजेत. अहो नाही सांगायचं त्यांना की आपला ऍक्सिडेंट झालाय. ते इथे आले असते, आपल्याला प्रत्यक्ष बघितलं असतं, समोरासमोर. ते इतके घाबरले नसते, त्यांना सांगता आलं असतं. टेन्शन मध्ये गाडी नाही नाही असं नाही होणार. रोहन चालवतोय ना, तो खूप स्टेबल आहे. वा, आपण मोठे होत ना त्यांच्यापेक्षा. आपण आपल्या लहान भावंडांची काळजी घेतली पाहिजे, हो की नाही? त्यांना सांभाळून घेतलं पाहिजे का आपणच त्यांना टेन्शन द्यायचं? मी मुद्दाम नाही केलं ना. आता बघा ना, आपण किती वेळ झाला आपण इथे अडकलोय. काही कोणी मदत नाही करत आहे. गाडी थांबत नाही आपल्या समोर. संध्याकाळ होईल आता. अडकलोय म्हणून बोलून गेले. हो ठीक आहे, जाऊ दे आता. सांगितलं ना तुम्ही. सॉरी.